नमस्कार, निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सुरीनेही कट करता येईल इतकं घट्टसर आणि मस्त असं दहीची रेसिपी। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे, तर नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा। दही अगदी बाजारासारखं नाही, तर त्याहूनही अधिक जास्त घट्ट आणि क्रीमयुक्त होतं। तर तुम्ही इथे बघू शकता किती छान असं घट्ट दही तयार झालेलं आहे। तर या व्हिडिओमध्ये मी काही ट्रिक्स सांगितलेले आहेत, तर त्या ट्रिक्स वापरून तुमचं देखील दही मस्त असं घट्ट होणार आहे। तिथे तुम्ही बघू शकता चाकूने देखील मी कट करते। अगदी ज्याप्रमाणे आईस्क्रीम असते त्याचप्रमाणे आपलं दही तयार झालेलं आहे। तर कोणी म्हणणार नाही आपण दही घरीच तयार केलेलं आहे। तर नक्की तुम्ही हे दही तयार करून बघा आणि कसं झालंय ते मला कमेंटमध्ये सांगा। तर सर्वात अगोदर या रेसिपी करता मी इथे अमूलचं गोल्ड दूध घेतलेलं आहे। तर तुम्ही दुसरं दूध घेतलं तरी चालेल, फक्त म्हशीचं दूध वापरा, गाईचं दूध वापरू नका, नाहीतर मग पातळ असं आपलं दही तयार होतो। आता एका पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे। तर थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून दूध खाली असं चिपकणार नाही। तर आता हे गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला दूध छान असं गरम करून घ्यायचं आहे। अगदी मंद गॅसवर आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून दूध थोडंसं घट्ट होईल। असं केल्यामुळे अगदी घट्टसर आपलं दही तयार होतं। आता मी गॅस बंद केलेला आहे। दूध चांगलं असं थंड होऊ द्यायचं आहे। अगदी कोमट होईपर्यंत आपल्याला दूध हे साईडला ठेवून द्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी छान थोडंसं घट्ट दूध तयार झालेलं आहे। तर मी बंद करून घेतला आहे गॅस आणि आता आपण एका भांड्यामध्ये हे ओतून घेऊया आणि दूध अगदी थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे। लगेचच आपल्याला यामध्ये विरजण घालायचं नाही। तर मी एका मिक्सरने हलवून घेत आहे जेणेकरून दूध लवकरच थंड होईल। आता मला व्हिडिओ काढायचा होता त्यामुळे मी घाईघाई करत आहे, परंतु तुम्ही साईडला ठेवून दूध छान असं थंड करून घ्यायचं आहे। जास्तही थंड करायचं नाही, आपल्या बोटाला सहन होईल इतकं दूध गरम ठेवायचं आहे। जास्त गरम जर ठेवलं तर दुधामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे घट्टसर दही आपलं तयार होत नाही। तर इथे मी 2 चमचे दही घेतलेलं आहे। तर हे दही देखील मी घरीच बनवलं होतं, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मार्केटमधून आणलं तर चालेल। आता दूध अगदी कोमट झालेलं आहे, त्यात ते 2-3 चमचे या दह्यामध्ये घालायचे आणि दही आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं दही छान असं बसेल। तर इथे मी सर्व व्यवस्थित दही मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मी बोट घातलं तर चटका बसत नाही, म्हणजे आपल्या हाताला सहन होईल इतकं गरम आपल्याला हे दूध ठेवायचं आहे। ही दुसरी टिप्स आहे, यामुळे अगदी छान घट्ट दही तयार होतं। तर आता हे विरजण मी यामध्ये घालत आहे। दही मिक्स केलेलं होतं ते सर्व व्यवस्थित यात घालून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी सर्व यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता मी इथे मिक्सरने मिक्स करत आहे, तुम्ही चमच्याच्या साहाय्याने मिक्स केलं तरी चालेल। आता व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे, जे सर्व दही दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल। तर आता व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे। आता मिक्सरच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये असा फेस तयार झाला पाहिजे, यामुळे अगदी छान आपली ही दह्यावरती क्रीम तयार होते, म्हणजे साय तयार होते। असं केल्यामुळे खूप छान असं जे वरची सायची लेयर असते ती तयार होते, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये थोडासा असा फेस तयार करायचा आहे। त्यामुळे अगदी आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता वरती छान अशी फेसाची लेयर आलेली आहे, यामुळे खूपच छान आपल्या दह्यावर मलाई तयार होणार आहे। तर आता हे आपल्याला असंच ठेवायचं आहे। नंतर आपण झाकण यावर लावून घेणार आहोत। मी 5 मिनिटं असं साईडला ठेवलं होतं, नंतर झाकण लावलेलं आहे, म्हणजे छान अशी वरती साईची लेयर तयार होते। आता हे आपल्याला 7 ते 8 घंटे साईडला ठेवून द्यायचं आहे। तर मी हे 7 ते 8 घंटे साईडला ठेवून दिलेलं होतं। एखाद्या गरम ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून दही अगदी छान घट्टसर तयार होईल। तर तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर दही तयार झालेलं आहे। अगदी मी चमच्याने काढत आहे तर असं वाटतंय की आपण आईस्क्रीम काढत आहोत, इतकं घट्ट दही तयार होतं। त्यामुळे घरीच मस्त असं दही तयार करून बघा। मार्केटमधलं दही तुम्ही आणणं अगदी विसरून जाल आणि घरच्या घरीच अगदी घट्टसर असं दही तयार कराल। तर नक्की तयार करून बघा आणि कसं झालं आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेतलं आहे। खायला तर इतकी छान याची टेस्ट लागते, तर तुम्हाला नक्कीच आवडेल। आता मी तुम्हाला हे चाकूने देखील कट करून दाखवते, अगदी छान कट्स होतं। ज्याप्रमाणे आईस्क्रीम असते त्याचप्रमाणे अगदी घट्टसर आपलं हे दही तयार झालेलं आहे। दही 7 ते 8 घंटे गरम ठिकाणी ठेवल्यानंतर तयार झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये 1 तास हे ठेवायचं आहे। असं केल्यामुळे खूपच छान असं घट्ट आपलं हे दही तयार होतं आणि छान असं सेट होतं। तर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 1 तास। खूपच छान आपलं दही तयार झालं आहे। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्की कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।